नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. सर्वांचा प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नाही ती कोणाची आणि प्रोप्रायटरी पण नाहीये कोणाची. पण ज्या प्रभू रामचंद्रांचे पाय त्या तपोवनाला लागले, ज्या तपोवनात ते राहिले, वास्तव्य त्यांनी जिथं केलं, ते ज्या वृक्ष संपदेमध्ये वृक्षराईंमध्ये राहत होते, तीच वृक्ष संपदा तुम्हाला नष्ट करायची आहे का? आणि करायची असेल तर तुम्ही रावणाच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. तुम्ही रामाचे भक्त असूच शकत नाही. रावणाचेच भक्त तपोवन नष्ट करतील. बरं, हे झालं. त्याच्यानंतर ते केळीवालं त्यांनी आमच्याकडे सिडकोमध्ये काहीतरी भाषण केलं आणि ते म्हणे तपोवनामध्ये राम मंदिर बांधलं. त्या केळीवाल्याला पण येड्याला मला सांगायचं आहे की नाशिककरांसाठी एकमेव श्रद्धेचं स्थान आहे काळाराम मंदिर. आता याला तपोवनामध्ये केळीराम मंदिर उभारायचंय आणि हे केळीवालं आहे ना. पण श्रद्धास्थान हे कायम काळाराम मंदिर राहणार. ते केळीराम मंदिर होऊच शकत नाही. आणि त्यासाठी म्हणून आता सगळं बिल्डर माईस बीस सगळं आम्ही उघडकीस आणलं. ते सगळं उघडकीस आणल्यानंतर आता तो राम मंदिराच्या निमित्ताने तपोवन तोडायचंय. अरे तू रावणाचा वंशज आहे, शूर्पणखेचा वंशज आहे, कोणाचा वंशज आहे तू? कोण? शूर्पणखा काय जळगावची होती काय? कोणाचा वंशज आहे तू? सगळेजण या नाही त्या प्रकारे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तपोवनातली झाडं कापायची एवढंच बोलताय. आणि हे नाशिककरांच्या लक्षात येतंय का? हा दिवटा जेव्हा म्हणतो की तपोवनामध्ये राम मंदिर बांधणार, त्याचा अर्थ लक्षात येतो का? की तपोवनामधले वृक्ष तोडणारच हे तो सांगतोय. हा अर्थ कळतो का? त्याच्यानंतर आमच्याकडे एक आमदार बाई आहे, बडी भाभी. तिने एका ठिकाणी जाऊन असं अत्यंत धार्मिक द्वेषाचं भाषण केलं. खरं तर ताबडतोब पोलिसांनी तिच्या विरोधामध्ये प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा गुन्हा, क्रिमिनल ऑफेन्स नोंदवायला हवा होता. क्रिमिनल ऑफेन्स. नाशिक मधल्या एमडी ड्रग्सचा जो डीलर, ज्याला आरोपी म्हणून पोलिसांनीच पकडलं, त्याच्याबरोबर जी राजरोस फिरते, ती बडी भाभी इथं धार्मिक द्वेष पसरवते. पोलिसांना काही करावं असं वाटत नाही. हे ध्रुवीकरण त्यांना होऊ द्यायचंय. याच्यानंतर जर काही दुर्घटना घडली तर हिची चौकशी नाही होणार, पोलिसांची चौकशी होईल. आरोप पोलिसांवर होतील, सॉफ्ट टार्गेट पोलीस बनतील. हे तरी निदान लक्षात घ्या ना. आणि काही घाबरू नका. हे काही तुमचं करू शकत नाहीत पोलिसांचं. करावा पोलिसांनी गुन्हा दाखल. 1000 नाही 10,000 पुरावे यांच्याच विरोधातले लोक आणून देतील तुम्हाला. पण अशा पद्धतीने भाषणं केली जाणार. आणखीन ते एक येड आहे, त्या येडपटचा फोन रेकॉर्डिंग वरून मी एक व्हिडिओ केला होता, त्याचं नाव आहे नाही मला आठवत. त्या नथुरामची भूमिका करणाऱ्या कोण तो नट आहे, त्याच्याबरोबर टेलिफोन कॉन्व्हर्सेशन. ते येडपट तिथं काहीतरी तपोवनात आता म्हणे यज्ञ करायला बसले, महामृत्युंजय. आणि रामानी मृत्युंजयाचा यज्ञ केला होता, रामानंतर बीज करतोय असा पण त्यांनी तारे तोडले. त्या बावळटाला माहित नाही. मी 79 सालपासूनचे तपोवनामधले झालेले कुंभमेळे पाहिले. 79 सालपासून तिथं दर सिंहस्थाच्या वेळेला यज्ञ होतात. हे येडपटला माहीतच नसेल. तो डायरेक्ट रामाची बरोबरी करायला पाहतो. तो म्हणतो रामानंतर मीच. मग बाबा तुझ्या सीतेला जप, एवढी काळजी घे. आणि असे महामृत्युंजयाचे यज्ञ केल्यानंतर जर का तपोवन वाचणार असेल तर आनंद आहे. पण तू असे यज्ञ करून सुद्धा जर तपोवनातली झाडं कापली जाणार असतील तर यापुढे सर्वच्या सर्व यज्ञ हे कुचकामी आहेत असं तरी सांग स्पष्टपणाने. काही त्याचा उपयोग होत नाही. असे यज्ञ केल्याने ना कोणाचा प्राण वाचतो, ना असे यज्ञ केल्याने झाडं वाचतात. आणि हे यज्ञ करत असताना परत तू त्याच्यामध्ये लाकडच घातली होती, हे लक्षात घे. त्यामुळे ढोंगी पर्यावरण प्रेम नको सांगू आम्हाला. पण अशा टिनपाट लो आयक्यू बुलडोजर. आणि त्याचं काय म्हणणं, निरंजन टकलेंनी मला भारतभर प्रसिद्ध केलं म्हणे.
अरे अख्ख्या भारतामध्ये बावळट म्हणून प्रसिद्ध झाला. ते काही हुशारकी वाटावी असातला भाग नाहीये. याच्या आधी तू कोणाकोणाबरोबर होतास हे पण माहितीये. हा काय तुझा पहिला पक्ष नाहीये, तुझ्या पक्षात आता आहेस. त्याच्या आधीचे तुझे झालेत पक्ष. पण अख्ख्या देशामध्ये बावळट म्हणून प्रसिद्धी मिळाल्यानंतर कोणाला त्याचा आनंद जर होत असेल तर विचार करा की किती लो क्वालिटीचा लो IQ बुलडोजर आहे. हे ओळखून घ्यायला हवं. हे सगळं चाललेलं आहे. कशा पद्धतीने नाशिकमध्ये पक्षांतरं झाली. एका माजी आमदारांनी 3 पक्ष बदलले एका महिन्याभरात. 3 पक्ष, तरी उमेदवारी नाही. असं कुठे कुठे काय काय झालं. काँग्रेसचे ज्येष्ठ म्हटलेली माणसं पाया पडून गेली. पाया पडून गिरीश महाजनच्या भाजपमध्ये गेली. इतकी लाचार तत्वशून्यता. 1 स्क्वेअर फूटचं राजकारण. मी निवडून येणार का? मी नगरसेवक होणार का? आणि याच्या आधीची 30-30 वर्ष विसरून जायला तयार आहेत. काय 30 वर्ष तुम्ही होतात? काय दिवटे वाजळले नाशिकमध्ये? काय केलं? काय दिवे लावले? फक्त 1 स्क्वेअर फूटचं राजकारण. समजा नसते झाले नगरसेवक तर काय आभाळ कोसळणार होतं का? पण नाही. लाचारी अनंत पटीने मोठी आहे. त्यामुळे वयाने लहान असलेल्या गिरीश महाजनच्या सुद्धा पाया पडले. इतके बेशरम. कसे महानगरपालिकेमध्ये ज्यांना महापौर पद मिळाली, ज्यांना अनेक वेळेला स्थायी समितीची अध्यक्षपद मिळाली, सभापतीपद भोजवतात, ज्यांनी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, ते पक्ष सोडून गेले. भारतीय जनता पक्ष ज्या माणसावरती दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या सलीम कुत्ताच्या पार्टीत नाचणारा म्हणून ज्याचे व्हिडिओ दाखवत होती विधानसभेत, त्याच बडगुजरांना पक्षात घ्यावं लागलं. आणि भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार कोण असतील यासाठीच्या मुलाखती तेच बडगुजर घेत होते. आणि निष्ठावंत म्हणून पक्षाचे जे होते ते सगळे बाहेर गर्दीला नियंत्रण करायला. काय काय झालं. साधन सुचिता म्हणणारा पक्ष ना साधन नाही ना सुचिता नाही. ताळ फासला. तत्वांना, प्रिन्सिपल्सला, स्वतः भोवती बागुलबुवा उभा केला होता, सगळ्यांना कळलं की हे सत्तेसाठी कोणाशीही शय्यासोबत करू शकतात. या अकोटमध्ये MIM बरोबर झोपू शकतात. हे काहीही घाणेरडा प्रकार करू शकतात. या सगळ्या वातावरणामध्ये 2-4 ठिकाणच्या लढती आहेत ज्याच्यामध्ये मला स्वतःला काहीतरी आशा वाटते. आणि मला असं वाटतं की मतदारांनी पण त्याचा विचार करावा. मुंबईला धारावीमध्ये साथी कोरडे म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे, त्यांची मुलगी साम्या कोरडे जी ऍडव्होकेट आहे, ती धारावीमधून निवडणूक लढवते. अतिशय यंग सुशिक्षित मुलगी. गल्ली गल्लीमध्ये फिरून प्रचार करते. पैशाचा पैसे नाहीच आहेत, त्यामुळे ती मस्ती पण नाहीये. सामान्य कुटुंबातली आहे. माझी धारावी असं म्हणते ती आहे. आमच्याकडे नाशिकला तला शेख सारखा उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 13 मध्ये. अत्यंत सुशिक्षित, अत्यंत नम्र, अत्यंत शुद्ध बोलणारा, अत्यंत प्रशिक्षित विचारधारा म्हणून, आयडिओलॉजी म्हणून तो इथं लढतोय. ती शेतकरी कामगार पक्षातर्फे लढते. त्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे लढतोय, विळा आणि कोयता निशाणी घेऊन. आणि माझ्याच परिसरामध्ये आहे. माझी स्वतःचं मत तर असेलच त्याला. आणि अनेकांना हा प्रश्न पडतो की 4 भाग आहेत प्रभागामध्ये, जे 4 उमेदवार आहेत, त्या 4 उमेदवारांपैकी कोणाला मत द्यावं. मी स्वतः काय करणार आहे ते सांगतो. मी एकाला मत देणार, जसं मी आता सांगितलं, तला शेखला मी मत देणार. आणि उरलेल्या 3ही ठिकाणी मी नोटाचं बटन दाबणार. तिथला उमेदवार मला मान्य नाही, माझ्या पसंतीचा तिथं उमेदवार नाही, मला वाटेल इतका तत्वनिष्ठ उमेदवार नाही, मला वाटेल इतका सामान्यांच्या बाजूनी उभा राहणारा उमेदवार नाही, तर त्या ठिकाणी मी नोटा दाबणार. मी व्यक्तिगत संबंध पाहणार नाही, मी मैत्री पाहणार नाही, मी जात पाहणार नाही, मी धर्म पाहणार नाही. नापसंत असेल तर नापसंत,
आणि जो पसंत असेल तो पसंत. त्या उरलेल्या 3 ठिकाणी नोटाने त्या प्रस्थापित उमेदवारांना पराभूत केलं तरी हरकत नाही. पुन्हा त्या ठिकाणी नवी निवडणूक घ्यावी लागेल. निदान राजकीय पक्षांना विचार तरी करावा लागेल की कुठल्या लायकीचे उमेदवार आपण देतोय. आणि नागरिक धुडकावून लावतायत सगळ्यांना. त्यामुळे माझं प्रत्येक ठिकाणी हे म्हणणं आहे, हा विचार जरूर करा निवडणुकांमध्ये की आपल्यावरती ज्या वेळेला वाईट प्रसंग आला, ज्या वेळेला आपल्या परीक्षेचा काळ आला, ज्या वेळेला आपल्याला पाठिंब्याची खूप गरज होती, त्यावेळेला आपल्या बाजूनी कोण उभं राहिलं हे 100% विचार करा. आणि तो उमेदवार तर नकोच, त्याच्या विरोधातला उमेदवार सुद्धा आपल्या विचारसरणीच्या विरोधात असेल तर नोटाचं बटन दाबा. पण 100% खात्री ज्याची असेल की आपल्या कोणत्याही बऱ्या वाईट प्रसंगामध्ये हा आपल्या पाठीशी उभा राहील, सोबत उभा राहील, मदत करेल, तर त्याला मत द्याच म्हणजे द्याच. जसं मी सांगतोय, मला ही खात्री आहे की तला शेख हा एक अत्यंत तरुण उमेदवार, अत्यंत सुशिक्षित, अत्यंत तत्वनिष्ठ, जात धर्म पंथ लिंग भाषा काहीही भेदभाव न बाळगणारा, ज्यांनी बीडी भालेकरची शाळा वाचवली. या बीडी भालेकरच्या शाळेमध्ये काय एका धर्माची मुलं जात नव्हती, सर्व धर्मांची मुलं जायची. त्याने ती शाळा खाजगी बिल्डरच्या हातात जाण्यापासून वाचवली. तोच हिंदू धर्माला अत्यंत पूजनीय असलेल्या तपोवनाचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरला. रोज त्यांनी संघर्ष केला तपोवनाच्या ह्याच्यात, रोज. पण नाशिककरांना मोठी किंमत चुकवायला लागेल जर तपोवनात झाडं नष्ट झाली तर. आणि तो त्यासाठी उभा राहिला. असे उमेदवारच भविष्य काळामध्ये महानगरपालिकेत जायला पाहिजेत. तेच आपलं भवितव्य सुरक्षित ठेवतील सर्व अर्थाने. आपल्याच मुलाबाळांच्या शिक्षणापासून, आरोग्यापासून, रस्त्यांपासून, पाणी पुरवठ्यापासून, विजेपासून, सर्व बाबतीमध्ये, पर्यावरणापासून हेच सुरक्षित ठेवू शकतात. जसं साम्या कोरडे मुंबईला धारावीमध्ये किंवा इथं तला शेख, अशा उमेदवारांना मतदान करा जे उद्या कोणताही प्रसंग आला तरी तुमच्या बाजूने उभे राहतील, तुमच्या पाठीशी उभे राहतील. ते कधीही तुमच्या मनामध्ये कोणाच्याही बद्दल द्वेष निर्माण करणार नाहीत, कायम प्रेमाने वागतील. माझ्या मते राज ठाकरेंनी सांगितलेली ती 4 मिनिटं दाखवलेली, हे सतत डोक्यामध्ये चित्र ठेवा. संपूर्ण देशाला अजगरासारखा विळखा घातलेला अदानी समूह, मी आत्ता जे काही सांगितलं ते, आणि आपल्या माय मराठीवरती होत असलेला हल्ला, या 3 गोष्टी लक्षात ठेवा आणि अतिशय सुज्ञपणाने मतदान करा. दाखवूनच द्या. सत्तेने जेवढे माजलेले आहेत ना, त्या सर्वांना दाखवून द्या. या राज्यामधला मतदार आजही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांची परंपरा, यांची विचारधारा मानतो आणि चालवतो.